हॅलो नमस्कार. मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर आज म्हटलं किचनची साफसफाई करून घ्यावी, त्यासाठी मी आज सकाळची कामे पटापट आवरून घेतली आणि यशस्वीला झोपी घातली. ती झोपी गेल्याच्या नंतर काम करायला सोपे पडते, नाहीतर ती सारखी मध्ये मध्ये करत असते. त्यामुळे अगोदर तिला झोपी घातले आणि सासूबाई तिच्या जवळ बसवले. तिच्या जवळ कोणीतरी लागतं, नाहीतर ती सारखी उठून मग नंतर उठली तर चालते, क्वाटर असेल तर उतरायला बघते खाली आणि झोक्यात जर असेल तर उभा राहते. त्याच्यामुळे कोणीतरी जवळ पाहिजे म्हणून त्यांना बसून दिलं आणि म्हटलं चला आता आपण आवरून घेऊया. ती झोपली तोपर्यंतच कामे होतात, ती उठल्याच्या नंतर तर काही करू देत नाही. म्हणून किचनमध्ये आले आणि किचन ओट्याखाली डबे वगैरे होते मोठाले आणि भरण्या पण होत्या थोड्याशा, त्या काढून घेतल्या. त्याच्यामध्ये थोडा थोडा किराणा होता भरण्यात काढून उरलेला पिशव्यात ठेवलेला, तर तो सगळा किराणा काढून एका टोपल्यामध्ये घेतला आणि डबे भरण्या होत्या त्या घासायला ठेवल्या आणि लगेचच मान्नीकडे आले. मान्नीच्या पण भरण्या वगैरे काढून घेतल्या, स्टीलची भांडी एका जाळीमध्ये ठेवली. आणि तुम्हाला आमचा मोठा गॅस सिलेंडर दिसत नसेल तर तो सध्या आमचा संपलेला आहे, तर त्यामुळे आम्ही सध्या एक छोटासा आहे ना साईडला, तर त्याच्यावर भागून घेतोय 2-3 दिवस. म्हटलं चला येईल, पण थोडा उशीर लागेल ह्यावेळेस, सगळीकडे थोडीशी टंचाई गॅसची, तर म्हणलं येईल पण चालू आहे. तर याच्यावर होतं तर मी आता लगेचच मान्नीचे सगळे भरण्या वगैरे काढून घेतल्या. आणि याच्यावर जे पेपर होते ना, तर ते मी डीमार्टमधले जे असतात ना आपले किराण्याला येतात 5 किलोच्या पिशव्या, तर त्या कट करून व्यवस्थित टाकलेल्या आहेत. तर पेपर जर नसतील तर भांडे वगैरे व्यवस्थित बसत नाहीत आणि सारखी यशस्वी जाते ना रॅकला, तर ती काय करते भरण्या वगैरे पाडते. त्याच्यामुळं ते मी पेपर टाकलेले आहेत आणि छोटे छोटे काय असेल चमचा वगैरे तो पण गळून पडतो, त्याच्यामुळं मी ते पेपर टाकलेले आहेत. आणि अशी साफसफाई तर करायला रोजची तर झाडझूड वगैरे सगळे असते, पुसून वगैरे घेतो आपण, पण एवढे डीप क्लीन नाही करत. तर त्या म्हटलं चला आता आपला गुढीपाडवा सण पण आलेला आहे, आमुषा पण आहे, तर आमुषाला झाडून वगैरे घेतलं, सगळीकडून झटक केली तर बरं वाटतं. तर त्यामुळं मी मान्नी वगैरे सगळी रिकामी करून साईडला करून घेतली, पेपर वगैरे काढून. आणि भिंती वगैरे म्हणलं पुसून वगैरे घ्यावं, त्यामुळं मान्नी सरकून घेतली आणि झाडून झटकून घेऊन एक सुती कॉटन कापड घेऊन त्यांनी पुसून घेतली. घासणे एवढी काही घाण नव्हती, 1 महिन्यापूर्वी मी काढलं होतं हे सगळं, पण म्हटलं चला आता आलाय सण तर करून घेऊ, तर मग वरून तेवढी पुसून वगैरे घेतली मान्नी आणि साईडला ठेवून दिली. आणि भिंतीला झाडून घेतले, छोटे छोटे जाळ्या वगैरे राहतात आणि मान्नीच्या पाठीमागच्या साईडनं काय रोज झाडून घेणं होत नाही, म्हणून ती भिंत वगैरे झाडून घेतल्या आणि पुसून घेतल्या. किचन म्हटलेच नंतर तेलकट हात वगैरे लागतात, बोर्डाला पण आपण बटन वगैरे टाकलं स्वयंपाक करताना, मिक्सर वगैरे लावताना, तर ते तेलकट होतातच बोर्डला पण. आणि व्हाईट भिंती असल्यामुळे लगेचच ती ठळक दिसून येतं. रोज काय आपण पुसतो पण एवढं काही होत नाही क्लीन, पण असं मुद्दामून जेव्हा आपण करायला घेतो क्लिनिंग तेव्हा बरोबर व्यवस्थित करून घेतो आणि रोजचं होतं पण एवढं नाही, म्हणून म्हटलं चला आज करूनच घेऊया. तर ह्या भिंतीला दिसत नाही आपल्याला एवढं, तर आता कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत आहे, पण बारीक बारीक तर होतं, तर मग मी ते करून घेतली सगळी क्लिनिंग. भिंती पण झाडून घेतल्या अगोदर, जाळी वगैरे काढून घेतली आणि मग सुती कॉटन कपडा वल्ला करूनच घेतला. तेलकट वगैरे डाग निघण्यासाठी थोडंसं लिक्विडमध्ये भिजवला होता भांड्याच्या, आणि त्याने क्लीन करून घेतले बोर्ड वगैरे. आणि साफसफाई केल्याच्या नंतर घरात आपल्याला पण बरं वाटतं आणि मन पण असं फ्रेश होतं साफसफाई झालेलं घर बघितलं की. तर भिंती वगैरे क्लीन केल्या आणि म्हटलं ते छोट्याल्या भरण्यानं पण थोडं किराणा वगैरे होता, ते पण किराणा पण आता भरायचं राहिला, तर मला थोडा कमी रिकाम्या झालेल्या आहेत, तर त्या पण म्हणलं घासून पुसून भरून ठेवता येईल. आहे तेवढा किराणा आणि बाकीचा मग किराणा भरल्याच्या नंतर भरून ठेवता येईल, म्हणून मग त्या पण म्हणलं भरण्या रिकाम्या करून घ्याव्या. तर ताईंनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि काही चुकलं तर सांगत जा ताईंनो, चुकी झाली तर सांगितलं तर मी ती सुधारण्याचा प्रयत्न करेल. आपण साफसफाई केल्यावर आपल्याला घरामध्ये मन थोडंसं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. छोटंसंच आहे किचन, पण त्यामध्ये पण सामान आपण बायकांचं कसं असतं सगळंच असावं वाटतं, म्हणून ते थोडं करून सगळंच हे पाहिजे ते पाहिजे, हे नाही आपल्याकडे ते नाही, म्हणून आपण घेत राहतो. आणि जेव्हा अशी साफसफाई येते ना, डीप क्लीन किंवा मग रूम बदलण्याची वेळ वगैरे आपल्याला, तर तेव्हा ते सामान दिसतं, तेव्हा वाटतं आपल्याकडं तर भरपूर सामान आहे, मग नकोसं वाटतं तेव्हा एवढं सामान. पण चला आपल्या बायकाला तर आवडतं सगळं घरात असायला ठेवायला, म्हणून माझं पण थोडं म्हटलं तरी बरंचसं सामान झालं आता. आणि मी लग्नातलं सामान काय माझं सगळं इकडं आणलेलं नाही, काही नाही. लग्नातलं सामान माझं कपाट वगैरे खूप हेवी आहे, त्यामुळं मी नाही आणलं. मी इकडं छोटे भांडे वगैरे स्टीलचे तेच आणले होते. इथं आल्यावर पण थोडं करून बरंचसं वाढलं आहे आता. तर चला म्हटलं, पण लागतंच आपल्याला ते पण वाढलं तर. आणि इथं मी सगळं किचन वाट्यावर जमा करून ठेवलं होतं आणि खालची धूळ वगैरे झालेली ती सगळी झाडून घ्यावं म्हटलं. तर हे बघा एवढं सगळं सामान आहे की, आणि बाहेर गॅलरीत पण मी बरंच नेऊन ठेवले भरण्या वगैरे.
आणि वरती माळ्यावर पण ठेवलेलं आहे सामान काही, पण ते सध्या मी तर नाही काढू शकत, हात नाही पुरत माझा. आणि ते सुट्टी असल्याच्या नंतरच होतं ते काम, तर ते म्हणलं नंतर घेता येईल करून, तोपर्यंत एवढं जे होईल तेवढं माझ्याच्याने करून घेते म्हणलं. तर इथं यशस्वी उठली होती आणि तिनं सामान बघून तर खुशीच वाटली, की सगळी जिकडं तिकडे खेळायला वगैरे सामान वगैरे आहे उचलायला. तर मग तिला थोडंसं घेतलं, तिला खेळवलं, तिला थोडंसं घेतलं, खाऊ घातलं आणि ती उठली की झालं तिचं चालू. ज्या वस्तूला हात नाही लावायचा त्या वस्तूकडे मुद्दामून जाते. इथं मी आता सकाळची भांडे, आमचे जेवलेले स्वयंपाकाचे भांडे होते ते लावून घेतले. म्हणलं ती जाळी पण रिकामी होईन आता भरण्या वगैरे घासायला, त्याच्यामुळं. तर सासूबाई तिच्या पाठीमागं सारखं राहतात, नाहीतर ती सारखी तोंडात वगैरे घालते आणि असा पसारा काढल्याच्या नंतर थोडंफार काही ना काहीतरी सांडलेलं असतंच. त्याच्यामुळं तर चालू होतं ह्या दोघीचं इथं काहीतरी मुरमुरे वगैरे काहीतरी खायचं म्हणत होती, तर त्या खाऊ घालत होत्या. जास्त काय परिश्रम नाही करत ती, पण तेच बारीक काय असेल तर तोंडात वगैरे घालते आणि मानीला वगैरे जाते, बाथरूममध्ये जाते. पण इथं सध्या मी बाथरूम उघडं ठेवले, पाण्याचा नळ चालू होता, पाणी भरून घेणं चालू होतं भांड्यासाठी याच्यासाठी, त्याच्यामुळं. आणि बघा मी गॅलरीमध्ये भांडे घेऊन आले की ती लगेचच आली. तिला सारखं असं मागं मागं पाणी वगैरे खेळायला आवडते, सारखं पाण्यात हात घालायला. पण सध्या तिची तब्येत पण बरी नाही, सर्दी पण झालेली आहे. पण लहान मुलाचं कसं असतं, नाही ऐकलं त्यांचं की चिडचिड पण करतात, त्याच्यामुळे थोडंसं ये म्हणलं आणि लगेचच त्या घेऊन गेल्या. मग 5 मिनिटं ठेवलं माझ्यापाशी आणि मी गॅलरीमध्ये बसूनच सगळी भांडी वगैरे घासली. कारण एवढा वेळ उभा राहून पण, सारखं आज दिवसभर उभा राहून पण पाय वगैरे दुखतात, त्याच्यामुळे गॅलरीत बसून भांडे वगैरे भरणे वगैरे घासून रिकाम्या केलेत. आणि बाहेरच्या हवेने लवकर वाळतात. आणि इथं मी आले आतमध्ये झाडायला की लगेचच आली माझ्या मागे आणि पॅन्ट घाल म्हटली. तिला एक छोटीशी पॅन्ट घातली. सगळं समजतं, घेऊन ये म्हटलं की घेऊन आली. आणि बघा तिची अशा करामती चालू असतात. आता 2-3 दिवस झाले छोटा गॅस चालू आहे, तर ती बघते चालू केलेला वगैरे, तर ती पण तिथं लायटर घेऊन येते. असं चालू असतं तिचं सगळं, बघते आमच्यासारखं करायला बघते. आता फॅन पण ते चालू बंद केलेला बघितला तिनं, तर गेले तिथं बटन टाकायला. सारखं घरात बघून बघून सगळं शिकते ती. आणि आता इथलं झाडून वगैरे घेतलं, सगळं झाडून घेतलं तरच किती स्वच्छ दिसतं. आणि मग लगेच मला आता झाडून लाईट गेली होती, पण म्हटलं चला आता उन्हाळा दिवस आहे, लगेच सुकून जातं म्हणून लगेच मॉप घेतला आणि मॉप मारून घेतला सगळीकडं. किचनमध्ये तेवढा, बाकीची फरशी वगैरे झाली होती माझी, फक्त किचन क्लीन करायचं म्हणून बाकी राहिलं होतं, की मॉप घेतला सगळीकडं मारून. आणि आली बघा मी हॉलमध्ये असेल की हॉलमध्ये जाते, माझ्या पाठीमागं सारखी फिरत राहते. तर हॅलो हॅलो करत फोन घेऊन माझ्याकडे आले गॅलरीमध्ये. तर आता सगळी गॅलरीमध्ये भांडे वगैरे ठेवले होते वाळायला, ते वाळून घेतले. आणि किचन पण चांगलं वाळलं होतं. तर भरण्या हे घेतले होते, त्यांना म्हटलं चला आता आपण भरून घेऊ. त्या म्हटल्या आणि माझ्यापाशी, मी बसल्या बसल्या भरते. तर म्हटलं चला आता आपण पिशव्याने भरलेला किराणा सगळा भरण्याने भरून ठेवू म्हणलं. आता वाळलेल्या आहेत भरण्या. तर तिचं इथं पण चालूच असतं सारखं. मग एकतर मांडीवर बसायचं असतं, नाहीतर मग मला करू दे म्हणते, काहीतरी सांडू दे म्हणते, चालूच असतं तिचं लुडबुड लुडबुड मध्ये मध्ये. आणि अशा सामान वगैरे दिसल्याच नंतर तर तिची मज्जाच असते. तर इथं दोघींनी मिळून आम्ही सामान वगैरे सगळं भरून घेतलं, भरण्या वगैरे त्यांनी थोडीशी मदत केली. आणि नंतर असा फायनली असा लुक झाला सगळा किचनचा. असं असलं तर बरं वाटतं किचन ना, सगळं साफसफाई वगैरे असेल तर. नंतर असं काही मन नाही करत की काम करून पसारा करावं म्हणून, पण चला ते तर असतं, चालूच असतं आपलं. तर ताईंना नक्की सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा.